चॅनलमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज आपण शिकणार आहोत इयत्ता 8वी सायन्स सेमी चॅप्टर नंबर 14 मेजरमेंट अँड इफेक्ट्स ऑफ हीट, म्हणजेच मापन आणि उष्णतेचे परिणाम. We have seen in previous standard that heat is a form of energy which flows from an object at high temperature to an object at low temperature. आपण मागच्या इयत्तेत पाहिलं की हे जे ऊर्जेचे रूप आहेत हे which flows from an object at high temperature to an object of low temperature, ते जास्त तापमानाकडून कमी तापमानाकडे जात असतात. टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट टेल्स अस हाऊ हॉट और कोल्ड दॅट ऑब्जेक्ट इज. मग त्याचं जे तापमान असतं हे आपल्याला सांगत असतं की ते जे तापमान आहे ते किती जास्त किंवा कमी आहे. द टेम्परेचर ऑफ कोल्ड ऑब्जेक्ट इज लोअर दॅन द टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट. मग जे कमी तापमान असतं किंवा थंड वस्तू जी असते त्याचं तापमान हे कमी असतं उष्ण वस्तूपेक्षा. द टेम्परेचर ऑफ आईस्क्रीम इज लेस दॅन द टेम्परेचर ऑफ टी. म्हणून आईस्क्रीमचं जे तापमान आहे हे चहापेक्षा कमी असतं. वी हॅव ऑल्सो सीन दॅट व्हेन वी गिव्ह हीट टू ॲन ऑब्जेक्ट इट एक्सपांड्स अँड इट कॉन्ट्रॅक्ट्स ऑन कुलिंग. जेव्हा आपण बघतो की आपण एखाद्या वस्तूला उष्णता देतो तेव्हा ते प्रसरण पावतं आणि जेव्हा थंड करतो तेव्हा ते आकुंचन पावत असतं. ऑल्सो द स्टेट ऑफ मॅटर चेंजेस ड्यू टू हीट. तर याच्याशिवाय उष्णतेमुळे त्याची जी अवस्था ही बदलते. The unit of heat in SI system is joule, while that in CGS unit is calorie. मग जे एकक आहे उष्णतेचं SI सिस्टीममधलं ते जूल, व्हाईल दॅट इन CGS युनिट इज कॅलरी. मग ते CGSमध्ये कसं असतं, कॅलरीमध्ये असतं. 1 कॅलरी इज इक्विव्हॅलंट टू 4.18 जूल. मग एक कॅलरी जे आहे ते 4.18 जूल इतकं असतं. 1 कॅलरी हीट इज द हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज. आणि 1 कॅलरी एवढी जी उष्णता असते यासाठी जी उष्णतेची गरज असते टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ 1 ग्रॅम ऑफ वॉटर थ्रू 1 डिग्री सेल्सिअस. मग 1 ग्रॅम पाण्याला 1 डिग्री सेल्सिअस एवढी उष्णता आपल्याला लागते. सोर्सेस ऑफ हीट. मग उष्णतेचे स्रोत. द सन इज द बिगेस्ट सोर्स ऑफ हीट रिसीव्ह बाय द अर्थ. मग सूर्य हा सर्वात मोठा आपल्या ऊर्जेचा स्रोत आहे. अ लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज जनरेटेड ड्यू टू द न्यूक्लिअर फ्युजन टेकिंग प्लेस इन इट्स सेंटर्स. खूप मोठी जी संख्या आहे उष्णतेची ती ड्यू टू द न्यूक्लिअर फ्युजन टेकिंग प्लेस इन इट्स सेंटर, ती त्याच्या केंद्राभोवती असते. इन दिस प्रोसेस हायड्रोजन न्यूक्ली फ्यूज टुगेदर टू फॉर्म हेलियम न्यूक्ली. या प्रक्रियेमध्ये जे केंद्रक असतं तिथे टू फॉर्म हेलियम न्यूक्ली, हेलियमचा जो केंद्रक असतं जनरेटिंग हीट इन प्रोसेस. मग तिथे त्या प्रक्रियेमध्ये उष्णता ही आपल्याला जनरेट करावी लागते. सम ऑफ इट रिचेस द अर्थ इन द फॉर्म ऑफ लाईट अँड हीट. त्यापैकी काही ही उष्णता आणि प्रकाश इथपर्यंत पोचत असते. सेकंड, अर्थ ॲज द टेम्परेचर ॲट द सेंटर ऑफ अर्थ इज हाय. मग पृथ्वीच्या केंद्राभोवती जे तापमान असतं ते खूप जास्त असतं. द अर्थ इज ऑल्सो सोर्स ऑफ हीट. पृथ्वी हा सुद्धा एक स्रोत आहे उष्णतेचा. दिस इट इज कॉल्ड जिओथर्मल एनर्जी. आणि याला जिओथर्मल एनर्जी म्हटलं जातं. थर्ड, केमिकल एनर्जी. वेन फ्युएल्स लाईक वूड, कोल, पेट्रोल एट्सेट्रा बर्न देअर इज केमिकल रिॲक्शन. जेव्हा आपण लाकूड, कोळसा, पेट्रोल हे जाळत असतो तेव्हा त्याची रासायनिक अभिक्रिया घडते बिटवीन फ्युएल अँड ऑक्सिजन, म्हणजे ते इंधन आणि ऑक्सिजन. हीट इज जनरेटेड इन दिस रिॲक्शन. उष्णता याच्यामध्ये निर्माण होत असते. फोर्थ, इलेक्ट्रिकल एनर्जी, विद्युत ऊर्जा. इन युअर डेली लाईफ यू हॅव सीन सेव्हरल इक्विपमेंट विच प्रोड्यूस हीट विथ द हेल्प ऑफ इलेक्ट्रिसिटी. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक प्रेस. मग आपण पाहिलं की अनेक उपकरणांमध्ये उष्णता निर्माण होत असते विद्युतच्या मदतीने. फॉर एक्झाम्पल इलेक्ट्रिक प्रेस. मग आपण जी इस्त्री करतो, इलेक्ट्रिक हीटर एट्सेट्रा. दस इलेक्ट्रिसिटी इज अ सोर्स ऑफ हीट.
अशा प्रकारे विद्युत हा उष्णतेचा स्रोत आहे. फिफ्थ, ॲटॉमिक एनर्जी. अणु ऊर्जा. अ ह्यूज अमाउंट ऑफ इट इज प्रोड्यूस इन अ व्हेरी शॉर्ट टाइम व्हेन द न्यूक्लिय ऑफ सम इलेमेंट लाईक युरेनियम, थोरियम एटसेट्रा अंडरगो फिशन. आणि खूप मोठी जी ऊर्जेची ऊर्जा आहे ती निर्माण होत असते कमी वेळेमध्ये केंद्रकामध्ये, जेव्हा युरियम, थोरियम हे वापरले जातात अणुभट्टीमध्ये. दिस इज यूज इन ॲटॉमिक एनर्जी प्रोजेक्ट. हे अणु ऊर्जा प्रकल्पामध्ये त्यांचं निर्मिती होते. एअर. अ लार्ज अमाऊंट ऑफ हीट इज प्रेझेंट इन द एअर अराउंड अस. खूप मोठी उष्णता आपल्या सभोवताली असलेल्या हवेमध्ये असते. टेम्परेचर. वी कॅन फाइंड आउट हाऊ हॉट ऑर कोल्ड अन ऑब्जेक्ट इज बाय टचिंग द ऑब्जेक्ट. आपण एखाद्या वस्तूला स्पर्श करून आपण समजू शकतो ती वस्तू किती थंड किंवा गरम आहे. हाऊ एव्हर अवर सेन्स ऑफ हॉट ऑर कोल्ड इज रिलेटिव्ह. म्हणून उष्ण आणि थंड ही कशी आहे, सापेक्ष आहे. दिस कॅन बी अंडरस्टूड फ्रॉम द फॉलोइंग एक्सपेरिमेंट. हे आपल्याला पुढील बाबीवरून कळतं. इव्हन दो बोथ द हँड्स आर डीप इन वॉटर इन सेम व्हेसल. आणि जर का आपण त्या ज्या व्हेसल दाखवल्या ABC त्याच्यामध्ये बघितलं तर दोन्ही जे हात आहे आपले ते आपण त्यात बुडवले इन द सेम व्हेसल दॅट इज वॉटर ॲट द सेम टेम्परेचर. सारखं तापमान असलेल्या पाण्यात युअर राईट हँड विल फाइंड द वॉटर टू बी कोल्ड. उजव्या हाताला खूप थंड जाणवेल, व्हाईल द लेफ्ट हँड विल फाइंड इट टू बी हॉट. आणि त्याच्याशिवाय दुसरा जो डावा हात असेल त्याला उष्ण जाणवेल. व्हॉट इज द रिझन फॉर दिस. मग काय कारण आहे याच्यामागे. यू मस्ट हॅव अंडरस्टूड फ्रॉम द अबव ॲक्टिव्हिटी दॅट वी कॅन नॉट डिटरमाइन द टेम्परेचर ऑफ ॲन ऑब्जेक्ट. मग आपल्या असं लक्षात येईल की हा जो ऑब्जेक्ट आहे ॲक्युरेटली बाय सिम्पली टचिंग इट. आपण त्याला सहज स्पर्श करून ते ओळखू शकतो. अल्सो यू मे हर्ट युअर सेल्फ बाय टचिंग व्हेरी हॉट ऑर कोल्ड ऑब्जेक्ट. याच्याशिवाय तुम्हाला तुमचं उष्ण किंवा जे थंड आहे याचा भास होतो. सो वी फील द नीड ऑफ सम डिव्हाइस फॉर मेजरिंग टेम्परेचर. म्हणून आपल्याला यांचं जे मोजमाप आहे यासाठी एखाद्या उपकरणाची गरज होते. थर्मोमीटर इज अ डिव्हाइस फॉर मेजरिंग टेम्परेचर. मग थर्मोमीटर हे काय आहे, असं तापमान मोजण्याचं उपकरण आहे. यू हॅव रीड अबाउट थर्मोमीटर इन द प्रिव्हियस क्लास. इन दिस लेसन यू आर गोइंग टू लर्न अबाउट कन्स्ट्रक्शन ऑफ थर्मोमीटर. मग आपण मागच्या इयत्तेत थर्मोमीटरबद्दल शिकलो आहे. आता आपण त्याची रचना कशी आहे हे या प्रकरणात शिकणार आहोत. हीट अँड टेम्परेचर. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन हीट अँड टेम्परेचर. मग उष्णता आणि तापमान यातला फरक काय. वी नो दॅट सबस्टन्स इज मेड ऑफ ॲटम्स. आपल्याला माहिती आहे की कोणताही पदार्थ हा अणूंचा बनलेला असतो. द ॲटम्स इन अ सबस्टन्स आर ऑलवेज इन मोशन. आणि अणू हा कोणत्याही पदार्थाचा गतिमान असतो. द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इन अ सबस्टन्स इज अ मेजर ऑफ हीट कंटेन इन दॅट सबस्टन्स. मग पूर्ण जी गतिज ऊर्जा आहे अणूमधली त्या पदार्थातली मेजर ऑफ हीट कंटेन इन दॅट सबस्टन्स ती मोजता येते. व्हाईल द टेम्परेचर ऑफ सबस्टन्स इज रिलेटेड टू द ॲव्हरेज कायनेटिक ऑफ एनर्जी ऑफ ॲटम्स. याच्याशिवाय जे तापमान असतं त्या पदार्थाचं ते त्याच्या गतिज ऊर्जेच्या सरासरीशी संबंधित असतं. इफ द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इन टू ऑब्जेक्ट इज इक्वल देन देअर टेम्परेचर विल ऑल्सो बी इक्वल. जर त्यांची जी सरासरी गतिज ऊर्जा आहे अणूची ही सारखी असेल तर त्यांचं तापमान हे कसं असेल, सारखं असेल. फिगर 14.3 ए अँड बी शो द वेलोसिटी ऑफ ॲटम. 14.3 मध्ये ए आणि बी मध्ये अणूंची गती दाखवली आहे इन अ गॅस ॲट हाय अँड लो टेम्परेचर. मग खूप कमी आणि जास्त तापमान दिसतं. रिस्पेक्टिव्हली द डायरेक्शन अँड लेंथ ऑफ एरोज अटॅच टू द ॲटम्स शो द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी ऑफ ॲटम. आणि त्याच दिशेने जी लांबी असते त्याची ती अणूकडे असते. ॲटम शो द डायरेक्शन अँड मॅग्निट्यूड ऑफ वेलोसिटी ऑफ ॲटम. द वेलोसिटी ऑफ ॲटम इन द गॅस ॲट हायर टेम्परेचर इज लार्जर दॅन द वेलोसिटी ऑफ ॲटम. मग जी वेलोसिटी असते अणूची गॅसमधली ती जास्त असते तापमानाला आणि त्याची अणूमधली ती जी गती असते ती अधिक असते. इट लोअर टेम्परेचर. मग ती कमी तापमानाला जास्त असते. द वेलोसिटी ऑफ ॲटम इन सॉलिड ऑब्जेक्ट आर शोन बाय ॲरोज इन फिगर.
मग व्हेलोसिटी जी आहे अणूंची स्थायू पदार्थांमधली ती बाणांनी दाखवलेली असते. द ॲटम इन अ सॉलिड ऑब्जेक्ट आर टाईड टू वन अनदर बिकॉज ऑफ फोर्सेस ॲक्टिंग बिटवीन देम. मग तो अणू जो असतो त्यातला जो स्थायू पदार्थ असतो तो एकमेकांना बांधलेला असतो. त्या बलाने त्यामध्ये त्याच्यावर जे बल कार्य करत असतं त्याच्याने बांधलेला असतो. सो दे कॅन नॉट बी डिस्प्लेस फ्रॉम देअर प्लेसेस. म्हणून ते एकमेकांपासून विस्थापित होऊ शकत नाही. बिकॉज ऑफ हीट दे ऑक्सिलेट अराउंड देअर फिक्स पोझिशन. मग उष्णतेमुळे ते काय करतात, त्यांची आंदोलनं चालू असतात विशिष्ट स्थितीला. हायर द टेम्परेचर ऑफ सॉलिड फास्टर इज देअर व्हेलोसिटी ऑफ ऑक्सिलेशन. मग त्याचं जे तापमान आहे स्थायू पदार्थाचं हे जास्त फास्टर इज देअर व्हेलोसिटी ऑफ ऑक्सिलेशन. मग ते जास्त असतं त्यांच्या आंदोलनीय गतीपेक्षा. सपोज ए अँड बी आर टू ऑब्जेक्ट्स मेड फ्रॉम सेम सबस्टन्स. मग ए आणि बी हे दोन्ही जे पदार्थ आहेत ते एकाच पदार्थाचे असतात. द मास ऑफ ए इज ट्वाईस द मास ऑफ बी विच मीन्स दॅट नंबर ऑफ ॲटम इन ए इज ट्वाईस द नंबर ऑफ ॲटम इन बी. मग एचं जे वस्तुमान असतं हे दुप्पट असतं बीपेक्षा. याचाच अर्थ जे अणूंची संख्या आहे एची ही दुप्पट असते बीपेक्षा. इव्हन इफ द टेम्परेचर ऑफ ए अँड बी आर इक्वल. जर ए आणि बीचं जे तापमान आहे हे सारखं असेल, दॅट इज द ॲव्हरेज कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इन ए इज सेम ॲज दॅट इन बी. आणि जे त्याची सरासरी गतिज ऊर्जा असते अणूमधली ती ए आणि बीची समान असते. द टोटल कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इन ए इज ट्वाईस दॅट इन बी. आणि ही जी गतिज ऊर्जा असते अणूंची ही दुप्पट असते. दस द हीट कंटेंट ऑफ ए इज ट्वाईस दॅट ऑफ इव्हन दो दे बोथ हॅव द सेम टेम्परेचर. त्यांचं तापमान सारखं असलं तरी उष्णता ही ए मधली ही बीपेक्षा दुप्पट असते. यू मस्ट हॅव रिक्वायर मोर टाईम टू रेज द टेम्परेचर ऑफ वॉटर इन बी. तुम्हाला बीचं तापमान मोजण्यासाठी जास्त वेळेची गरज आहे. धिस मीन्स दॅट फॉर द सेम इन्क्रीज इन टेम्परेचर. याचा अर्थ जे समान तापमान असतं ते समान वेळेत वाढतं. यू हॅड टू गिव्ह मोर अमाऊंट ऑफ हीट टू बी. तुम्हाला बीला जास्त उष्णता द्यावी लागेल. डज इव्हन दो द वॉटर इन ए अँड बी हॅव द सेम टेम्परेचर. ए आणि बीचं हे सारखं तापमान असतं. द अमाऊंट ऑफ हीट इन बी इज मोर दॅन दॅट इन ए. मग उष्णता जी बीची आहे ही एपेक्षा जास्त असते. टेम्परेचर इन मेजर इन युनिट्स ऑफ सेल्सिअस, फॅरनहाईट अँड केल्व्हिन. केल्व्हिन इज यूज इन सायंटिफिक एक्सपेरिमेंट व्हाईल द अदर टू आर यूज इन डेली लाईफ. मग तापमान मोजण्यासाठी सेल्सिअस, फॅरनहाईट आणि केल्व्हिन यांचा वापर होतो. केल्व्हिनचा उपयोग जे वैज्ञानिक त्यांचे प्रयोग असतात त्यामध्ये होत असतो. तर इतर जे असतात फॅरनहाईट आणि सेल्सिअस याचा दैनंदिन जीवनात उपयोग होतो. द रिलेशन बिटवीन द थ्री युनिट इज शोन बाय द फॉलोइंग फॉर्म्युला. F-32/9 इज इक्वल टू सेल्सिअस अपॉन 5. K is equal to C plus 273.15. Some specific temperature are given in 3 scale in the following table. Verify that they satisfy the above relation and fill appropriate number in the blanks. Description: boiling point of water 212 Fahrenheit in degree 100 degree Celsius 373.15 Kelvin. Freezing point of water 32 Fahrenheit 0 degree 273 Kelvin. Room temperature 72 Fahrenheit 23 Celsius 296 Kelvin. Boiling point of mercury 356.7 Celsius. Freezing point of mercury -38.8. You must have seen the thermometer that is used when someone at come home has fever.
आपल्याला थर्मोमीटर आपण तेव्हा पाहिलं असेल की जेव्हा आपल्या घरी कोणाला तरी ताप येतो. दॅट थर्मोमीटर इज कॉल्ड क्लिनिकल थर्मोमीटर आणि त्याला क्लिनिकल थर्मोमीटर म्हटलं जातं. डिफरंट थर्मोमीटर्स आर यूज फॉर डिफरंट पर्पजेस आणि वेगवेगळे थर्मोमीटर हे वेगळ्या वेगळ्या कारणासाठी वापरले जातात. लेट अस फर्स्ट लर्न अबाउट द वर्किंग ऑफ थर्मोमीटर. पहिल्यांदा थर्मोमीटरबद्दल काम करू. अ थर्मोमीटर इज शोन इन फिगर 14.4. थर्मोमीटरची जी आकृती आहे ती 14.4 मध्ये दिसते. इट हॅज अ नॅरो ग्लास ट्यूब विच हॅज बल्ब ॲट वन एंड. त्याची अरुंद अशी एक नळी असते आणि शेवटी फुगवटा असतो. द बल्ब अँड पार्ट ऑफ ट्यूब इज फिल्ड विथ अ लिक्विड. आणि बल्ब आणि त्याची जी ट्यूब असते याच्यामध्ये एक द्रव असतं. अर्लियर मर्क्युरी वॉज यूज बट ॲज इट इज हार्मफुल फॉर अस. पण ज्याच्यामध्ये पारा वापरलेला असतो पण तो आपल्याला हानिकारकसुद्धा असतो. इट हॅज बीन रिप्लेस विथ अल्कोहोल. त्याला अल्कोहोलसुद्धा त्याच्याऐवजी वापरू शकतो. द रेस्ट ऑफ व्हॉल्यूम ऑफ ट्यूब हॅज व्हॅक्यूम अँड इट्स अदर एंड इज क्लोज. आणि त्याच्यातली राहिलेली जी नळी आहे तिथं पोकळी असते आणि अदर एंड इज क्लोज आणि दुसरं टोके बंद असतं. द बल्ब इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ ऑब्जेक्ट. आणि जो फुगवटा असतो तो त्याच्या संपर्कात असतो विथ ऑब्जेक्ट हुज टेम्परेचर इज टू बी मेजर सो दॅट इट टेम्परेचर बिकम सेम ॲज दॅट ऑफ द ऑब्जेक्ट. मग त्याचं जे तापमान हे त्या वस्तू इतकं असतं. बिकॉज ऑफ द इन्क्रीज टेम्परेचर द अल्कोहोल इनसाइड इट एक्सपांड्स अँड इट्स लेव्हल इन द ट्यूब राईज. आणि म्हणून हे जे तापमान वाढलेलं असतं अल्कोहोलचं ते प्रसरण पावतं आणि त्याची जी लेव्हल असते ती वर जाते. युजिंग प्रॉपर्टी ऑफ एक्सपान्शन ऑफ अल्कोहोल. मग जो त्याचा प्रसरणाचा नियम आहे अल्कोहोलचा टू बी डिस्कस बिलो. द टेम्परेचर कॅन बी ऑब्टेन फ्रॉम लेवल ऑफ द अल्कोहोल. म्हणजे तापमान असतं हे त्या अल्कोहोलच्या लेव्हलपासून मिळवलं जातं. द ट्यूब ऑफ द थर्मोमीटर इज मार्क अकॉर्डिंगली. मग जी नळी असते ती त्याच्यानुसार बनवलेली असते. फिगर 14.4 शोज अ क्लिनिकल थर्मोमीटर. मग 14.4ची जी आकृती आहे याच्यामध्ये हे थर्मोमीटर आहे. ॲज द बॉडी टेम्परेचर ऑफ हेल्दी पर्सन इज 37 डिग्री. मग जेव्हा त्याचं तापमान जे असतं जे निरोगी व्यक्तीचं ते असतं 37°C. क्लिनिकल थर्मोमीटर आर डिझाईन टू मेजर टेम्परेचर्स. मग जे क्लिनिकल थर्मोमीटर असतं ते तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं बिटवीन 35 डिग्री अँड 42 डिग्री सेल्सिअस. मग 35°C ते 42°C ते असतं. दीज डेज इन्स्टेड ऑफ अबाऊ टाईप. आणि मग वरच्या पातळीशिवाय डिजिटल थर्मोमीटर आर यूज फॉर क्लिनिकल पर्पज. मग डिजिटल थर्मोमीटर जे आहे ते क्लिनिकल पर्पजसाठी वापरलं जातं. वन सच थर्मोमीटर इज शोन इन फिगर 14.4. मग असंच एक जे थर्मामीटर आहे 14.4 मध्ये दिलं आहे. वेन अ हॉट ऑब्जेक्ट इज केप्ट इन कॉन्टॅक्ट विथ अ कोल्ड ऑब्जेक्ट. आणि जेव्हा उष्ण पदार्थ हा थंड पदार्थाच्या संपर्कात येतो दे बोथ एक्सचेंज हीट. ते एकमेकांना उष्णता देत घेत असतात. द हॉट ऑब्जेक्ट गिव्ज अवे हीट व्हाईल द कोल्ड ऑब्जेक्ट ॲब्सॉर्ब्स इट. उष्ण पदार्थ हा ती उष्णता देत असतो तर थंड ती शोषून घेत असतो. दस टेम्परेचर ऑफ हॉट ऑब्जेक्ट डिक्रीज. अशा पद्धतीने जे तापमान आहे उष्ण पदार्थाचं हे कमी होतं. व्हाईल दॅट ऑफ द कोल्ड ऑब्जेक्ट इन्क्रीजेस. याच्याशिवाय थंड पदार्थाचं ते वाढत असतं. दिस मीन्स दॅट द कायनेटिक एनर्जी ऑफ ॲटम इन द कोल्ड ऑब्जेक्ट गोज ऑन इन्क्रीजिंग. याचाच अर्थ जी गतिज ऊर्जा असते अणूची थंड पदार्थामधली ही वाढत जाते. व्हाईल दॅट इन द हॉट ऑब्जेक्ट गोज ऑन डिक्रीजिंग. आणि जो उष्ण पदार्थ आहे त्याच्यातली ती कमी होते. A time comes when the average kinetic energy of atom in both objects becomes equal. आणि वेळ तेव्हा येते जेव्हा जी सरासरी गतिज ऊर्जा आहे अणूंची ती सारखी होते त्या वस्तूमध्ये. विच मीन्स दॅट द टेम्परेचर ऑफ बोथ ऑब्जेक्ट बिकम्स इक्वल. म्हणजेच त्या दोघांमधलं जे तापमान आहे ते सारखं होतं. स्पेसिफिक हीट. विशिष्ट अशी उष्णता. द स्पेसिफिक हीट ऑफ ॲन ऑब्जेक्ट इज द अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर. म्हणजे विशिष्ट अशी जी उष्णता आहे त्या पदार्थाची ती म्हणजेच अमाऊंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर. मग त्याचं तापमानासाठी ती आवश्यक असते ऑफ युनिट मास ऑफ दॅट
सबस्टन्स थ्रू 1 डिग्री, मग ती 1 डिग्री सेल्सिअससाठी असते. दिस इज रिप्रेझेंटेड बाय द सिम्बॉल सी. हे सीने दाखवलं जातं. इट्स युनिट इन SI इज जूल. याचं SI एकक जूल आहे. अँड CGS इज कॅलरी पर ग्रॅम डिग्री सेल्सिअस. सपोज Q अमाऊंट ऑफ हीट इज रिक्वायर्ड टू इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ एन ऑब्जेक्ट ऑफ मास M अँड स्पेसिफिक हीट C. मग त्याची उष्णता आहे ती जेव्हा वाढते आणि तापमान हे आणि वस्तुमान फ्रॉम T1 टू T2, धिस अमाऊंट डिपेंड्स ऑन मास अँड स्पेसिफिक हीट ऑफ ऑब्जेक्ट. आणि हे जे अमाऊंट आहे हे उष्णतेकडून वाढत जाते, हीट ऑफ ऑब्जेक्ट ॲज वेल ॲज ऑन द इन्क्रीज इन टेम्परेचर. मग ते तापमानासोबत वाढतं अँड कॅन बी रिटर्न ॲज. आणि ते असं लिहिलं जातं Q इज इक्वल टू M इंटू C इंटू T1. काय आहे ग तिथे? T1 मायनस T1, TF मायनस T1. डिफरंट सबस्टन्स हॅव डिफरंट स्पेसिफिक हीट्स. वेगवेगळ्या पदार्थांची वेगवेगळी उष्णता असते. वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट इट इन फ्युचर क्लासेस. आपण हे पुढच्या क्लासमध्ये शिकणार आहोत. द स्पेसिफिक हीट ऑफ फ्यू सबस्टन्स आर गिव्हन इन फॉलोइंग टेबल. आणि पुढील तक्त्यामध्ये विशिष्ट अशी उष्णता दिली आहे. ॲल्युमिनियम 0.21, सबस्टन्स आयर्न 0.11, अल्कोहोल 0.58, गोल्ड 0.03, हायड्रोजन 3.42, कॉपर 0.09, मर्क्युरी 0.03, वॉटर 1.0. Calorimeter. We have seen that a thermometer is used to measure the temperature of an object. आपण पाहिलं की थर्मोमीटर हे तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं. कॅलरीमीटर इज यूज टू मेजर द हीट कंटेंट ऑफ एन ऑब्जेक्ट. कॅलरीमीटर हे त्याची उष्णता मोजण्यासाठी असतं. युजिंग दिस इक्विपमेंट वी कॅन मेजर द हीट प्रोड्यूस ऑर ॲब्सॉर्ब इन फिजिकल ऑर केमिकल प्रोसेस. आणि याचा उपयोग करून आपण ही जी उष्णता असते ही जी निर्माण होते किंवा शोषली जाते किंवा ही भौतिक किंवा रासायनिक परिस्थितीत. अ कॅलरीमीटर इज शोन इन फिगर 14.5 सिमिलर टू द थर्मोफ्लास्क. अ कॅलरीमीटर हॅज 2 व्हेसल्स. कॅलरीमीटर जे 14.5 असतं ते थर्मोफ्लास्कप्रमाणे असतं. कॅलरीमीटर हॅज 2 व्हेसल अँड इनर अँड आउटर वन. कॅलरीमीटर हे 2 प्रकारचं इनर आणि आउटर अशा 2 व्हेसल असतात त्यामध्ये. धिस वे नो हीट कॅन बी ट्रान्सफर्ड फ्रॉम इनर टू आउटर व्हेसल ऑर फ्रॉम आउटर टू इनर व्हेसल. आणि ही जी पद्धत आहे ही बाहेरून आतून बाहेर जात नाही. दस द इनर व्हेसल इज थर्मली आयसोलेटेड फ्रॉम सराउंडिंग. आणि ही जी आतली जी व्हेसल असते ही प्रतिबंधक असते. द इनर व्हेसल इज मेड ऑफ कॉपर. मग आतली जी ही बरणी असते ही तांब्याची असते. थर्मोमीटर फॉर मेजरिंग द टेम्परेचर अँड स्टरर फॉर स्टरिंग द लिक्विड इन द कॅलरीमीटर आर फिटेड इन इट. आणि जे थर्मोमीटर असतं जे टेम्परेचरसाठी असतं अँड अ स्टरर फॉर स्टरिंग द लिक्विड इन द कॅलरीमीटर आर फिटेड इन इट. ते त्या ठिकाणी घट्ट बसत असतं. वॉटर ॲट अ फिक्स्ड टेम्परेचर इज प्लेस इनसाइड द कॅलरीमीटर. मग जे पाणी असतं ते त्याच्यामध्ये विशिष्ट तापमानाला ठेवलं जातं कॅलरीमीटरमध्ये. धिस मीन्स दॅट द टेम्परेचर ऑफ इनर व्हेसल अँड दॅट ऑफ द वॉटर इट इन आर सेम. याचाच अर्थ जे तापमान आहे त्या अंतर्गत व्हेसलचं आणि जे पाणी आहे ते सेम असतं. व्हेन अ लॉट ऑब्जेक्ट इज प्लेस इन वॉटर. आणि तो पदार्थ किंवा ती वस्तू जेव्हा पाण्यात ठेवली जाते हीट इज एक्सचेंज बिटवीन द हॉट ऑब्जेक्ट. आणि ती जी उष्णता असते ती एक्सचेंज होते. वॉटर अँड कॅलरीमीटर अँड ऑल 3 रीच द सेम टेम्परेचर. आणि ते सर्व समान तापमानाला असतात. ॲज द कॅलरीमीटर इज थेमॅटिकली आयसोलेटेड फ्रॉम सराउंडिंग. आणि जेव्हा कॅलरीमीटर हे त्या आजूबाजूच्या भागाचं तापमान नियंत्रित ठेवतं. द टोटल हीट लॉस बाय हॉट ऑब्जेक्ट इज इक्वल टू द टोटल हीट ॲब्सॉर्ब बाय द कॅलरीमीटर. मग जी पूर्ण उष्णता उष्ण पदार्थाने ती गेलेली असते ती सर्व जो कोल्ड ऑब्जेक्ट असतो त्याने स्वीकारली असते बाय द कॅलरीमीटर अँड वॉटर इनसाइड इट. सिमिलरली इफ वी पुट अ कोल्ड ऑब्जेक्ट इन द कॅलरीमीटर. मग जर आपण एखादा थंड पदार्थ कॅलरीमीटर
मध्ये म्हणजे तिथे ठेवला, द कोल्ड ऑब्जेक्ट विल रिसीव्ह हीट फ्रॉम वॉटर. मग जो थंड पदार्थ आहे तो उष्णता घेत असतो अँड इट्स टेम्परेचर विल इन्क्रीज, आणि त्याचं तापमान वाढतं. व्हाईल वॉटर अँड कॅलरीमीटर विल लूज हीट अँड दॅट्स टेम्परेचर विल डिक्रीज. मग ते पाणी आणि कॅलरीमीटर हे आपली उष्णता ही देत असतं आणि त्याचं तापमान हे कमी होतं. सपोज द मास ऑफ द इनर व्हेसल इन द कॅलरीमीटर इज एम अँड इट्स इनिशियल टेम्परेचर इज टी. आणि जर जे वस्तुमान आहे ते यम असतं आणि त्याचं जे सुरुवातीचं तापमान आहे ते टी असेल, अँड मास ऑफ वॉटर इन द कॅलरीमीटर इज यम, आणि जे तापमान आहे ते यम असेल. द टेम्परेचर ऑफ वॉटर विल ऑल्सो, आणि जे तापमान आहे T1. सपोज वी प्लेस अन ऑब्जेक्ट ऑफ मास, आणि जे त्याचं वस्तुमान आहे अँड टेम्परेचर T इन द कॅलरीमीटर. इफ T इज हायर दॅन T, ऑब्जेक्ट विल गिव्ह अवे हीट टू द कॅलरीमीटर. मग त्याची जी उष्णता असते ती जास्त असते अँड वॉटर सून द टेम्परेचर ऑफ ऑल थ्री विल बिकम द सेम, आणि म्हणून त्याचं जे तापमान आहे हे कसं असतं, समान असतं. इफेक्ट्स ऑफ हीट. इन प्रिव्हियस स्टँडर्ड वी हॅव स्टडीड 2 इफेक्ट्स ऑफ हीट ऑन मॅटर. मागच्या इयत्तेत आपण 2 परिणाम शिकलो आहे, एक्सपान्शन अँड कॉन्ट्रॅक्शन अँड चेंज ऑफ स्टेट. आपण त्या पदार्थाचं किंवा वस्तूचं प्रसरण किंवा आकुंचन. सेकंड, चेंज ऑफ स्टेट, त्याची अवस्था बदलणं. इन दिस लेसन वी आर गोइंग टू लर्न मोर अबाउट एक्सपेन्शन, आणि यामध्ये आपण त्याची जी प्रसरणाची प्रक्रिया ती बघतो. यू विल लर्न अबाउट चेंज ऑफ स्टेट ऑफ मॅटर इन हायर स्टँडर्ड. हे सर्व तुम्ही वरच्या इयत्तांमध्ये शिकणार. एक्सपान्शन, वेन हीट इज गिव्हन टू एनी सबस्टन्स, जेव्हा उष्णता एखाद्या पदार्थाला दिली जाते, इट टेम्परेचर इन्क्रीजेस अँड इट एक्सपांड्स, त्याचं तापमान वाढतं आणि ते प्रसरण पावतं. इट्स एक्सपान्शन डिपेंड्स ऑन इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर, मग ते वाढत असतं आणि तापमानसुद्धा वाढतं. सॉलिड, लिक्विड अँड गॅसेस ऑल एक्सपांड ऑन द रिसिव्हिंग हीट. मग स्थायू, द्रव आणि वायू हे सर्व काही उष्णता मिळाल्यावर प्रसरण पावतात. एक्सपान्शन ऑफ सॉलिड, मग स्थायू पदार्थ कसे प्रसरण पावतात. लायनर एक्सपान्शन, द लायनर एक्सपान्शन ऑफ सॉलिड इज इन्क्रीज इन द लेंथ ऑफ वायर ऑर रॉड ऑफ सॉलिड ड्यू टू इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. म्हणजे लायनर एक्सपान्शन असतं स्थायूंचं, ते वाढत असतं. इन्क्रीज इन लेंथ ऑफ वायर ऑर रॉड ऑफ सॉलिड, मग ती जी लांबी असते तारेची किंवा जो रॉड असतो सॉलिड, ड्यू टू इन्क्रीज इन इट्स टेम्परेचर. व्हेन वी इन्क्रीज द टेम्परेचर ऑफ रॉड ऑफ लेंथ, आणि जेव्हा हे तापमान वाढत असतं फ्रॉम T1 टू T2, इट्स लेंथ बिकम्स T2. द चेंज इन लेंथ इज प्रपोर्शनल टू द ओरिजिनल लेंथ, मग त्याची जी लांबी आहे ती त्याच्या प्रमाणात बदलते. अँड द इन्क्रीज इन टेम्परेचर, डेल्टा टी इज इक्वल टू T2 मायनस T1. सो वी कॅन राईट द चेंज इन लेंथ ॲज फॉलो. म्हणून आपण त्यातला बदल असा लिहू शकतो. अल्फा ओरिजिनल लेंथ, एक्स चेंज इन टेम्परेचर. L2 मायनस L1, डायरेक्ट व्हेरिएशन L1 इंटू डेल्टा टी. L2 मायनस L इज इक्वल टू लॅम्बडा L1 इंटू डेल्टा टी. L2 इज इक्वल टू L1 in bracket 1 plus lambda delta t. Here lambda is the constant of proportionally and it is called the coefficient of linear expansion. या ठिकाणी लॅम्बडा हे कसं आहे, स्थिर आहे, अँड इट इज कॉल्ड कोफिशियंट, हे काय म्हटलं जातं, सहगुणक लायनर एक्सपान्शनचा. सॉलिड, कोफिशियंट ऑफ लायनर एक्सपान्शन, कॉपर 17, ॲल्युमिनियम 23.1, आयर्न 11.5, सिल्वर 18, लिक्विड अल्कोहोल कोफिशियंट 1.0, वॉटर 0.2, मर्क्युरी 0.2, क्लोरोफॉर्म 1.3, हायड्रोजन 3.66, हेलियम 3.66, नायट्रोजन 3.67, सल्फर डायऑक्साइड. एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड.
Similar to linear expansion, the area of sheet of solid material also increases on heating. म्हणजे रेषीय समीकरण आहे. द एरिया ऑफ शीट ऑफ सॉलिड मटेरियल, मग त्याचा जो स्थायू पदार्थ अल्सो इन्क्रीज ऑन हिटिंग. दिस इज कॉल्ड द एरियल एक्सपान्शन ऑफ सॉलिड. मग हे जे आहे हे त्याचं ते म्हणजे प्रसरण पावत असतं. धिस इज गिवन बाय फॉलोइंग फॉर्म्युला. ते पुढे दिलेल्या फॉर्म्युल्यानुसार आहे. A2 इज इक्वल टू A1 इन ब्रॅकेट 1 प्लस डेल्टा टी. Here delta T is the change in temperature and A1 and A2 are the initial and final area of sheet. या ठिकाणी डेल्टा टी हा तापमानातील बदल आहे, तर A1 आणि A2 हा इनिशियल आणि फायनल एरिया आहे. डेल्टा is the coefficient of aerial expansion of solid, volumetric expansion of solid. Similar to sheet, a three-dimensional piece of solid expand on all sides when heated and its volume. मग याचप्रमाणे जो पत्रा असतो तो तिन्ही बाजूंनी कसा होत असतो, स्थायूचा तो विस्तार पावत असतो आणि जेव्हा त्याला उष्णता दिली जाते तेव्हा त्याचं व्हॉल्यूम वाढतो. दिस इज कॉल्ड द व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड. यालाच व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन ऑफ सॉलिड म्हणतात. दिस इज गिवन बाय फॉलोइंग फॉर्म्युला. यालाच या असा पद्धतीने मांडलं असतं सूत्र. V2 इज इक्वल टू V1 इन ब्रॅकेट 1 प्लस बीटा डेल्टा टी. हिअर डेल्टा टी इज द चेंज इन टेम्परेचर अँड V1 अँड V2 आर द इनिशियल अँड फायनल व्हॉल्यूम ऑफ सॉलिड. बीटा इज द व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोफिशियंट ऑफ द सॉलिड आणि बीटा हे व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन आहे. Expansion of liquids. A liquid does not have definite shape but it has a definite volume. लिक्विडचा विशिष्ट असा शेप नसतो, त्याला आकार नसतो की पण त्याचं व्हॉल्यूम असतं. सो वी कॅन डिफाईन अ व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोफिशियंट फॉर अ लिक्विड ॲज फॉलो. म्हणून आपण जे व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन असतं कोफिशियंट फॉर अ लिक्विड ॲज फॉलो. V2 इज इक्वल टू V1 इन ब्रॅकेट 1 प्लस बीटा डेल्टा टी. हिअर डेल्टा टी इज द चेंज इन टेम्परेचर अँड V1 अँड V2 आर द इनिशियल अँड फायनल व्हॉल्यूम. V1 आणि V2 हे काय इनिशियल आणि फायनल व्हॉल्यूम आहे. द लिक्विड B इज द व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन. मग बीटा हे काय व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोफिशियंट ऑफ लिक्विड. द इफेक्ट ऑफ हीट ऑन वॉटर इज समव्हॉट डिफरंट फ्रॉम दॅट फॉर अदर लिक्विड. मग जो उष्णतेवर होणारा जो परिणाम आहे हा द्रवापेक्षा वेगळा असतो. धिस इज कॉल्ड ॲनॉमलस बिहेवियर ऑफ वॉटर. मग पाण्याचे असंगत आचरण. वी आर गोइंग टू लर्न अबाउट इट इन हायर स्टँडर्ड. याबाबत आपण वरच्या इयत्तांमध्ये शिकणार आहोत. एक्सपान्शन ऑफ गॅसेस. अ गॅस डज नॉट इवन हॅव फिक्स व्हॉल्यूम. वायूचं विशिष्ट असं व्हॉल्यूम नसतं. गॅस एक्सपांड्स ऑन हिटिंग बट इफ द गॅस इज केप इन क्लोज बॉक्स. आणि हा वायू जो आहे याला भरपूर प्रसरण पावत असतो आणि त्याला जर का एका बंद डब्यात ठेवलं इट्स व्हॉल्यूम कॅन नॉट इन्क्रीज. त्याचं व्हॉल्यूम वाढत नाही. बट इट्स प्रेशर इन्क्रीज. पण त्याचा जो दाब आहे तो वाढतो. धिस इज शोन इन फिगर 14.7. ऑब्झर्व फिगर 14.7 अँड फाइंड आउट आन्सर टू द क्वेश्चन्स. Using the formula density, mass, volume, explain what will be the effect of heat on the gas kept in a closed bottle. मग जर फॉर्म्युलाचा उपयोग केला डेन्सिटी, मास अँड व्हॉल्यूम, एक्सप्लेन व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ हीट. मग काय परिणाम आहे उष्णतेचा ऑन द गॅस केप्ट इन अ क्लोज बॉटल. मग तो एका बंद बाटलीमध्ये असेल. इफ द बॉटल इज नॉट क्लोज बट हॅज अ मुव्हेबल पोझिशन पिस्टन अटॅच टू इट्स ओपन. जर का ती बाटली बंद नसेल आणि ती जर मुव्हेबल असेल, ती हालचाल करत असेल, अटॅच टू इट्स ओपन अँड सी द फिगर, व्हॉट विल बी द इफेक्ट ऑफ हिटिंग द गॅस इन बॉटल. मग तिला उष्णता दिल्यानंतर काय परिणाम होतो. देअर फॉर द एक्सपान्शन ऑफ गॅस इज मेजर बाय किपिंग इट्स प्रेशर कॉन्स्टंट. मग ते वायू जो प्रसरण पावतो तो त्याचा दाब हा स्थिर असतो. धिस व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन कोफिशियंट इज कॉल्ड द कॉन्स्टंट प्रेशर. मग हा जो व्हॉल्यूमेट्रिक एक्सपान्शन आहे तो स्थिर असतो. एक्सपान्शन कोफिशियंट अँड इज गिव्हन बाय फॉलोइंग फॉर्म्युला.
आणि तो पुढच्या सूत्राने दिला जातो V2 इज इक्वल टू V1 in bracket 1 plus beta delta T. Here delta T is the change in temperature and V1 and V2 are the initial and final volume of gas at constant pressure. Beta is the constant pressure expansion coefficient of the gas. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण या चॅप्टरमध्ये ज्या प्रॉपर्टीज आहे expansion of heat, expansion of gases, measurement and effects of heat या चॅप्टरमध्ये सोर्सेस ऑफ हीट, एनर्जी, ॲटॉमिक एनर्जी, हीट अँड टेम्परेचर हे जे सर्व मुद्दे आहे आपण डिटेलमध्ये पाहिलेले आहे. त्याचप्रमाणे इम्पॉर्टंट म्हणजेच थर्मोमीटर जे आपल्याला उपयोगात येत असतं. थर्मोमीटर, कॅलरीमीटर हे जे मेजरमेंट करण्यासाठी जे उपयोगात येणारे जे उपकरण आहे हे अत्यंत महत्त्वाचे असे हे आपण अभ्यासलेले आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, मला नक्कीच असे वाटते की ह्या सर्व गोष्टी आपल्याला समजल्या असतीलच. तर आपण या व्हिडिओला लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले खूप खूप धन्यवाद. या चॅप्टरची एक्झरसाइज आपण या चॅनलला शॉर्ट व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहेत, ती पाहायला विसरू नका.